प्रेग्नन्सीमध्ये पॉझिटिव्ह राहणं शक्य नाही. नमस्ते, मी डॉक्टर रिंकू पवन बावस्कर तुमचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या डॉक्टर रिंकू सेज या चॅनलवर. प्रेग्नन्सीमध्ये पॉझिटिव्ह राहणं अजिबात शक्य नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल, जी मॉम टू बी आहे ती ऑलरेडी खूप वेगवेगळ्या गोष्टींपासून जात असते. तिच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात. तिचं जे माइंडसेट असतं ते पण बदलत असतं आणि त्यामध्ये जे तिचं एन्व्हायरमेंट असतं, जे तिचे लोक असतात आजूबाजूला, ते थोडंसं तिच्यासाठी ही जर्नी डिफिकल्ट करू शकतात. ज्यावेळेस कोणी पण प्रेग्नेंट असेल तर आपण त्यांना खूप सल्ले देतो, वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगतो, जे की छान आहे. पण त्याच्यामध्ये होतं काय की जी नवीन मॉम टू बी आहे ती तिचे प्रॉपरली फिलिंग्स एक्सप्रेसच करू शकत नाही. कारण की जसं ती रडायला लागली किंवा ती काही तिचे सिम्पटम्स बोलायला लागली की मला हे होतंय ते होतंय, तर त्यामध्ये असंख्य लोक येतात आणि बोलतात की अरे तुला तर खूप जास्तच होतंय, आमच्या वेळेस तर असं काहीच होत नव्हतं, आम्हाला तर असे कधीच काही त्रास झाले नाही. हे जे कंपॅरिझन आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तिला असं वाटतं की कदाचित मी जरा जास्तच नाजूक आहे का. त्यासोबतच जर ती रडत असेल, ती तिच्या मनाच्या गोष्टी एक्सप्रेस करत असेल, तर त्यामध्ये पण तिला बोललं जातं की अगं बाई रडू नको, तुझं बाळ पण तसंच निघेल, तुझं बाळ पण रडकच निघेल. मग तिला परत ते प्रेशर येतं की ओ गॉड, मी खूप जास्त ओव्हर थिंक करते, ह्याचा जो परिणाम आहे तो माझ्या बाळावर होणार आहे, माझं बाळ चांगलं नाही होणार आहे, मी चांगली आई नाहीये. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतं ते डिप्रेशन. आणि त्यानंतर पण त्या बाईलाच दोष दिला जातो की तू तुझी प्रेग्नन्सीची जर्नी जी आहे ती एन्जॉय करत नाही. हे जे अननेसेसरी जे प्रेशर आहे की तुम्हाला तुमची प्रेग्नन्सीची जर्नी एन्जॉयच केली पाहिजे, तर असं काही नाही आहे. आपली बॉडी खूप सारे चेंजेसमधून जात असते आणि ते जे चेंजेस आहे ते चेंजेस स्वीकारण्यासाठी आपल्याला खूप टाइम लागतो. तर त्यामध्ये आपल्याला सतत पॉझिटिव्ह राहणं नाही शक्य. जर तुम्ही पण मॉम टू बी आहे किंवा तुमच्या घरामध्ये कोणी प्रेग्नेंट लेडी असेल तर तिला प्लीज असं अनड्यू प्रेशर देऊ नका. असं अननेसेसरी कंपॅरिझन किंवा तिच्या मनामध्ये अशा भावना टाकू नका. ती ऑलरेडी खूप गोष्टींपासून जात आहे, ती खूप गोष्टींपासून डील करत आहे. तर तिला सपोर्ट द्या, तिची काळजी घ्या, तिला काय हवंय काय नकोय ते बघा, तिचे जे काही फिलिंग्स आहे ते तिला बाहेर काढायची संधी द्या. मग त्यानंतर कदाचित ती तिची प्रेग्नन्सीची जर्नी एन्जॉय करेल. कोणी प्रेग्नेंट लेडी माझा हा व्हिडिओ बघत असेल आणि जर तुमच्या पण सोबत असं काही होत असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला कसलेही कन्सल्टेशन हवं असेल, काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या असेल तर प्लीज मला DM करा. आय एम देअर फॉर यू. बाय, सी यू सून.